नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा स्पेशल सीझनच्या पहिल्या भागामध्ये आपण कैरीचं झटपट लोणचं कशा पद्धतीने बनवायचं हे पाहणार आहोत। हे लोणचं ना तुम्ही जर एकदा बनवलं तर 2 ते 3 दिवस नक्की खाऊ शकता आणि 2 ते 3 दिवस हे सहज टिकून राहतं असे लोणचं आहे। हे बनवायला अजिबात तामझाम करावा लागत नाही, पटकन असं हे लोणचं तयार होतं आणि खायला अप्रतिम लागतं। जर तुमच्याकडे पाहुणे आले असतील, तोंडी लावायला जर काही नसेल ना, तर तुम्ही हे करत असलेल्या कैरीचं झटपट असं लोणचं बनवून देऊ शकता। आणि ह्या लोणचं बनवण्यासाठी ना आपल्याला 2 ते 3 कैऱ्या लागणार आहेत। कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, धुताना ना अजिबात कंजूसगिरी करायची नाही, कारण त्याला जो चिक असतो ना तो व्यवस्थित निघाला पाहिजे। आणि त्यानंतर त्या कोरड्या करून घ्यायच्या, नंतर त्याची पातळशी व्यवस्थित कापं करून घ्यायची आणि त्याला सगळे जे काही मसाले आहेत ते लावून घ्यायचे। आता हे कोणकोणते मसाले लावलेत नाही ह्याचा फुल व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तो नक्की जाऊन पहा आणि त्या पद्धतीने हे लोणचं नक्की बनवून पहा। आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याशिवाय जी बेल आयकॉन आहे ना ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे असे जे काही रेसिपीज येतील, ब्लॉग येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं येईल। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, तिथे सुद्धा कंजूसी करायची नाही आहे। त्यानंतर असं आहे आपलं झटपट असं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। एकदा नक्की ट्राय करून पहा।